Very good morning, TYBSc student. Today we are going to discuss about step polymerization. It is the remaining part of second chapter or second unit. सेकंड युनिट मधला स्टेप पॉलिमरायझेशन आणि एक रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन हे दोन कन्सेप्ट राहिलेले आहे. हे दोन कन्सेप्ट आपण आज घेणार आहे. तर बघा स्टेप पॉलिमरायझेशन म्हणजे काय. आता बघा स्टेप म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्टेप म्हणजे काय. जसे समजा स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड, त्याच्यानंतर स्टेप थर्ड, म्हणजे बाय सिक्वेन्स when we have to carry on any reaction with the mechanism at that situation we have to given work out step by step. that phenomenon it is called as step polymerization. म्हणजेच बघा जेव्हा समजा आपण एखादी रिएक्शन वर्कआउट करतो त्यावेळेस आपण स्टेप बाय स्टेप रिएक्शन काय करतो, कॅरी ऑन करतो. त्या कंडिशनला, त्या फेनॉमिनॉनला स्टेप पॉलिमरायझेशन असं कन्सिडर करायचं. तर बघा स्टेप पॉलिमरायझेशन म्हणजे नेमकं काय, तर हे आपण आज स्टडी करणार आहे. तर बघा स्टेप पॉलिमरायझेशन, फॉर्मेशन ऑफ ए पॉलिमर्स ऑकर्स ड्यू टू द रिएक्शन बिटवीन फंक्शनल ग्रुप ऑफ मोनोमर्स. म्हणजे बघा या स्टेप पॉलिमरायझेशन मध्ये जे काही वर्कआउट होते, जे काही रिएक्शन होते, इट डिपेंड्स ऑन फंक्शनल ग्रुप. म्हणजे त्या फंक्शनल ग्रुपवर डिपेंड आहे. जसं समजा आता आय मे राईट डाऊन लाईक दिस कंपाऊंड, like this function group also we have to give for further reactional mechanism. Then NH2, this is also one of the most responsible functional group. Then OH group, in which we have to given for step polymerization anyone for further reaction and mechanism of polymerization condition. तर बघा जेव्हा समजा आपण स्टेप पॉलिमरायझेशन वर्कआउट करत आहे, at that situation we have to given such type of functional group also. अशा प्रकारे फंक्शनल ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला स्टेप पॉलिमरायझेशन जे काही समजा कन्सेप्ट आहे हे स्टडी करायचं आहे. तर बघा या स्टेप पॉलिमरायझेशन मध्ये नेमकं कुठला समजा याचे सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स वगैरे आहे का हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा याचे सुद्धा तीन प्रकारचे टाइप्स आहेत. तर बघा दिस स्टेप पॉलिमरायझेशन इट इज डिवायडेड इंटू 3 टाइप्स. म्हणजे 3 टाइप्स मध्ये याचं डिवायडेशन केलेलं आहे. कशाचं, स्टेप पॉलिमरायझेशनचं. तर बघा पहिलं आहे पॉलिकंडेन्सेशन. पॉलिकंडेन्सेशन. त्याच्यानंतर दुसरं आहे पॉली ऍडिशन. पॉली ऍडिशन. त्याच्यानंतर तिसरं आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आता जस्ट मी डिस्कस केलं रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. बघा हे जे स्टेप पॉलिमरायझेशन आहे, आता स्टेप म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की स्टेप म्हणजे काय करायचं की एखाद्या रिएक्शनचं जे काय आपण वर्कआउट करत आहे आपण ते स्टेप बाय स्टेप करणार आहे. पहिली रिएक्शन झाली की दुसरी, नंतर इंटरमिडिएट मिळाल्यानंतर पुन्हा त्याला प्रोटेक्ट करा, फायनल प्रोटेक्ट म्हणजे गेन करा. अशा पद्धतीनं आपण हे जे वर्कआउट करणार आहे ते स्टेप बाय स्टेप करणार आहे. म्हणून आपण त्याला स्टेप पॉलिमरायझेशन असं म्हणजे नाव दिलेलं आहे. तर बघा वी कॅन स्टडी what happened when polycondensation polymerization, then polyaddition polymerization, then ring opening polymerization. हे तिन्ही कन्सेप्ट आपण वन बाय वन बघणार आहे, स्टेप बाय स्टेप, किंवा त्याला स्टेप पॉलिमरायझेशन असं सुद्धा म्हणता येईल. तर बघा पॉलिकंडेन्सेशन म्हणजे काय, याच्यापैकी आपण पहिलं जे काही समजा कन्सेप्ट आहे हे आपण पहिल्यांदा क्लिअर करून घेणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टडी पॉलिकंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. आता बघा पॉलिकंडेन्सेशन आपण बघणार आहे. तर बघा याच्यामध्ये फंक्शनल ग्रुपचं सगळ्यात महत्वाचा रोल आहे फॉर वर्कआउट ऑफ एनी पॉलिमरायझेशन रिएक्शन. आता बघा पॉलिकंडेन्सेशन म्हणजे काय नेमकं हे आपण इथे क्लिअर करणार आहे, स्टडी करणार आहे. पॉलिकंडेन्सेशन हा कन्सेप्ट आपण क्लिअर करू. तर बघा पॉलिकंडेन्सेशन म्हणजे नेमकं काय हे आपण स्टेटमेंटच्या माध्यमातून क्लिअर करू की पॉलिकंडेन्सेशन रिएक्शन इज इन्व्हॉल्व मोनोमर हॅव्हिंग ऍट लिस्ट 2 रिएक्टिव्ह फंक्शनल ग्रुप. म्हणजे बघा याच्यामध्ये एक कंडिशन अशी आहे की याच्यामध्ये हे पॉलिकंडेन्सेशन रिएक्शन मध्ये 2 फंक्शनल ग्रुप येणं त्या रिएक्शन मध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. 2 फंक्शनल ग्रुप रिक्वायर्ड. 2 फंक्शनल ग्रुप अतिशय महत्वाचे आहे. त्याच्यानंतर बघा आता 2 फंक्शनल ग्रुप म्हणजे कुठलेही समजा, जसं समजा
आताच मी तुम्हाला लिहून दिलेला आहे COH ग्रुप म्हणजे ऍसिडिक ग्रुप आणि एक हा NH2 ग्रुप, त्याच्यानंतर हा सुद्धा एक ग्रुप दिलेला आहे OH ग्रुप म्हणजे अल्कोहोल. अशा प्रकारे कुठलाही समजा ग्रुप तुम्हाला इथे काय करता येईल, कन्सिडर करता येईल. दीज आर द रोल ऑफ फंक्शनल ग्रुप, म्हणजे हे जिथे जिथे समजा ज्या रिएक्शन मध्ये अटॅच असेल दॅट इज अ रोल ऑफ काय, फंक्शनल ग्रुप. याला आपण फंक्शनल ग्रुप असं कन्सिडर करू शकतो. फंक्शनल ग्रुप फॉर वर्कआउट एनी रिएक्शन अँड मेकॅनिझम ऑल्सो. म्हणजे रिएक्शन आणि मेकॅनिझम साठी हे अतिशय महत्वाचे आहे. त्याच्यानंतर बघा म्हणजे दिस फंक्शनल ग्रुप अंडरगोज द रिएक्शन. इन दिस रिएक्शन स्मॉल मोलिक्यूल लाईक, म्हणजे आता वेगवेगळ्या अजून काही फंक्शनल ग्रुप तुम्हाला म्हणजे कन्सिडर करता येईल. वॉटर मॉलिक्यूल सुद्धा तुम्हाला घेता येईल. त्याच्यानंतर NH3 ग्रुप सुद्धा तुम्हाला कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर हा जो HH ग्रुप आहे हा सुद्धा तुम्हाला कन्सिडर करता येईल ऍज अ फंक्शनल ग्रुप म्हणून. आर एलिमिनेटिंग फॉर द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन मोनोमर युनिट्स. म्हणजे बघा हे जे समजा ग्रुप आहे हे डिपार्टिंग ग्रुप आहे, म्हणजेच दिस इज अ डिपार्टिंग ग्रुप. म्हणजेच काय होते की एखाद्या कंडिशन मध्ये किंवा एखाद्या हायड्रोकार्बनला जर हा ग्रुप अटॅच असेल तर आपण इझिली याला रिमूव्ह करू शकतो. म्हणजे ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण एलिमिनेटिंग ग्रुप सुद्धा म्हणायला हरकत नाही. एलिमिनेटिंग ग्रुप म्हणजे आपण सहजपणे याला आपण एलिमिनेट करू शकतो. याही ग्रुपला आपण एलिमिनेट करू शकतो. म्हणून त्या फंक्शनल ग्रुपला डिपार्टिंग ग्रुप किंवा त्याला एलिमिनेटिंग ग्रुप सुद्धा म्हणता येईल. एलिमिनेटिंग काय ग्रुप. तर बघा आता आपण रिएक्शन जे काही आहे हे कशा पद्धतीने याच्यामध्ये वर्कआउट करते किंवा या रिएक्शनचं किंवा पॉलिकंडेन्सेशनचं जे काही समजा रिएक्शन आहे याचं रोल काय आहे हे आपण आता लगेच बघणार आहे. कशाच्या माध्यमातून, रिएक्शनच्या माध्यमातून. वेन वी हॅव टू वर्कआउट रिएक्शन ऑन द बेसिस ऑफ सच टाइप ऑफ फंक्शनल ग्रुप, व्हॉट हॅपनिंग, व्हॉट इज द मेन कॅरेक्टरायझेशन ऑफ दिस रिएक्शन, देन व्हॉट इज द identification of this reaction, how it will be identified, how it will performing on the basis of different type of functional group. म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या माध्यमातून हे रिएक्शन कशा पद्धतीने वर्कआउट होते हे आपण लगेच इथे बघणार आहे. तर बघा याच्यामध्ये असा एक फंक्शनल ग्रुप कंटेनिंग कंपाऊंड इथे वर्कआउट करतो की ज्या फंक्शनल ग्रुपमध्ये तुम्हाला लिहून दिलेला आहे की यू हॅव यूज सच टाइप ऑफ फंक्शनल ग्रुप असो. इथे NH2 म्हटलेला आहे. त्याच्यानंतर OH ग्रुप सुद्धा इथे कन्सिडर करता येईल. तर बघा आय मे राईट डाऊन लाईक दिस रिएक्शन इज देअर फॉर वर्किंग पॉलिकंडेन्सेशन रिएक्शन. म्हणजे बघा इथे आपण एक रिएक्शन वर्कआउट करतोय. त्या रिएक्शन मध्ये जो काही समजा तुम्ही ग्रुप घेताय त्या ग्रुपमध्ये त्या रिएक्शन मध्ये OH, NH2 किंवा COH ग्रुप असणं अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी फॉर रिएक्शन अंडरगोज द फॉरवर्ड डायरेक्शन. आता त्या रिएक्शन मध्ये काय होते बघा, आय मे राईट डाऊन लाईक दिस रिएक्शन. एक रिएक्शन इथे वर्कआउट करत आहे. इथे हा OH ग्रुप आहे. त्याच्यानंतर CH2 ग्रुप इथे अटॅच आहे. त्याच्यानंतर या ग्रुपला OH ग्रुप अटॅच आहे. म्हणजे याला डायोल ग्रुप म्हणजे म्हणता येईल. हा 2 OH ग्रुप आहे इथे, याला डायोल सुद्धा म्हणता येईल किंवा याचं जे काही समजा प्रॉपर नेम आहे ते आहे इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल म्हणजे दिस इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड. आता बघा पुन्हा आता याला वर्कआउट करण्यासाठी किंवा याचं जे काही समजा इंटरॅक्शन करण्यासाठी दुसरा एक ग्रुप घेतो मी. त्या ग्रुपचं नाव आहे ऍडिपिक ऍसिड. आता बघा ऍडिपिक ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये सुद्धा हा OH ग्रुप इथे कन्सिडर केलेला आहे. इथे C डबल बॉन्ड O आणि इथे CH2/4 म्हणजे CH2 हा 4 टाइम्स आहे. आणि बघा याला अटॅच असलेला जो ग्रुप आहे तो पुन्हा तसंच आहे C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप आणि इथे हायड्रॉक्सी ग्रुप. म्हणजे व्हॉट इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड, याचं नाव आहे ऍडिपिक ऍसिड. ऍडिपिक ऍसिड. बघा त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इंटरॅक्शन करायचे आहे. तुम्हाला म्हटलं आहे की 2 फंक्शनल ग्रुप अतिशय महत्वाचा आहे. हा एक OH ग्रुप हा सुद्धा एक फंक्शनल ग्रुप आहे. हा दुसरा OH ग्रुप हा सुद्धा एक फंक्शनल ग्रुप आहे. आणि हे दोन्ही फंक्शनल ग्रुप अतिशय महत्वाचे आहे फॉर रिएक्शन. इट विल बी इझिली वर्कआउट. आता बघा हा OH ग्रुप आणि हा OH ग्रुप याच्यामध्ये इंटरॅक्शन करायचे आहे. तर बघा हा OH आणि याच्यामधला एक ऑक्सिजन हायड्रोजन ऍटम याच्यामध्ये इंटरॅक्शन होईल ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता तुम्ही जर समजा हा OH ग्रुप कन्सिडर कराल तर OH ग्रुप इट इज कन्सिडर ऍज अ बेसिक इन नेचर. म्हणजे हा एक बेस आहे असं कन्सिडर करा. त्याच्यानंतर या OH ग्रुप मधला हायड्रोजन तुम्हाला काय करावं लागेल,
थोडंसं वेगळं करावं लागेल, आयसोलेट करावं लागेल. ऍट दॅट सिच्युएशन दिस हायड्रोजन ॲटम इट बियर्स कार्बोकॅटायन किंवा हायड्रोजन H प्लस आयन्स. म्हणजे बघा याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इट इज इलेक्ट्रॉन डोनर. लेविस बेस ऍसिड थेअरीमध्ये असं कन्सिडर केलेलं आहे की हायड्रोजन ॲटम जर त्याच्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इट विल बी डोनर. म्हणजे काय होईल, दिस हायड्रोजन ॲटम इट विल बी डोनेट वन हायड्रोजन ॲटम फॉर काय OH ग्रुप. म्हणजे हा जो बेस आहे हा प्रोटॉन यातला काय करेन, ऍब्स्ट्रॅक्ट करेन. ऍट दॅट सिच्युएशन काय होईल की OH आणि हायड्रोजन ॲटम मध्ये इंटरॅक्शन होईल. म्हणजे वॉटर मॉलिक्युल इथून डिपार्ट होईल, इझिली डिपार्ट होईल. आता तुम्हाला सांगितलं याच्या आधी की जे काही समजा जे लोअर ग्रुप आहे ते डिपार्ट होईल इथून कोणत्याही समजा कंडिशन मध्ये. म्हणजे बघा ऍडिपिक ऍसिड आणि इथिलीन ग्लायकॉल मध्ये इंटरॅक्शन झाल्यानंतर जो वॉटर मॉलिक्युल आहे इथे आपण लिहू शकतो -H2 इट विल बी इझिली डिपार्ट किंवा एलिमिनेट. व्हॉट हॅपन, दिस ऑक्सिजन ॲटम अँड दिस CH2 group it will be directly connect to each other and these two molecules it will become close together and formation of new compound. म्हणजे बघा आता होते काय की याच्यामध्ये अशा प्रकारचे इंटरॅक्शन तयार होईल. इथे CH2 ग्रुप जशा तसंच, हा CH2 ग्रुप जशा तसंच, हा OH जर इथून डिपार्ट होत असेल वॉटर मॉलिक्युल मध्ये जर डिपार्ट झाला असेल इथे हा O ग्रुप आहे इथे अटॅच. म्हणजेच आपण इथे काय करू की या CH2 वर पॉझिटिव्ह चार्ज तयार करू की जेणेकरून हा ग्रुप इथून काय झालेला आहे, डिपार्ट झालेला आहे. म्हणजे प्लस काही मिळेल इथे O आणि ऑक्सिजन ॲटमवर काही निगेटिव्ह चार्ज. त्याच्यानंतर ही स्पेसिस जशीच्या तशी ज्याला अटॅच राहील. इथे C डबल बॉन्ड O, त्याच्यानंतर इथे CH2/4 टाइम्स, त्याच्यानंतर इथे C डबल बॉन्ड O, त्याच्यानंतर इथे OH जशा तसंच. अशा पद्धतीनं ऍडिपिक ऍसिड आणि इथिलीन ग्लायकॉल मध्ये काय होईल, इंटरॅक्शन होईल. आफ्टर दॅन व्हॉट हॅपन, दिस इज टू इंटरमिडिएट इट विल बी हायली अनस्टेबल. आता हे दोन्ही इंटरमिडिएट आहे, हे हायली अनस्टेबल आहे ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज मध्ये काय होईल, एक कुठला तरी फोर्स तयार होईल. वॅन्डरवाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणता येईल की ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिस two electrons or two opposite charge it will become close together and formation of a chemical bond in between CH2 and oxygen atom. याच्यामध्ये एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल. म्हणजेच बघा आफ्टर दॅन व्हॉट हॅपन, दिस OH ग्रुप इट विल बी इंटॅक्ट. हा जसा तसंच राहील, CH2 जसा तसंच राहील. या CH2 ला हा ऑक्सिजन ॲटम काय होईल, इथे अटॅच होईल. त्याच्यानंतर इथे C डबल बॉन्ड हो जसा तसंच. त्याच्यानंतर हा CH2 ग्रुप इट विल बी इंटॅक्ट, तो सुद्धा जसा तसंच राहील. हा ग्रुप या ग्रुपमध्ये कुठलाच बदल होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रोडक्ट मिळेल. दिस इज स्टेप बाय स्टेप काय पॉलिकंडेन्सेशन. म्हणजे इथे कंडेन्सेशन होत आहे, काहीतरी रिडक्शन होऊन कुठला तरी नवीन काहीतरी तयार होत आहे. म्हणजेच बघा या पूर्ण मॉलिक्युलला काय म्हणायचं, इस्टर. हा इस्टर तयार झाला कशापासून, इथिलीन ग्लायकॉल प्लस ऍडिपिक ऍसिड इट विल बिकम क्लोज टुगेदर, फॉर्मेशन ऑफ ए इस्टर. And we have to get at final condition as a byproduct water molecule. म्हणजे हा वॉटर मॉलिक्युल इथून एलिमिनेट झालेला आहे. इथे तुम्हाला लिहिता येईल की प्लस वॉटर मॉलिक्युल इट विल बी बाय प्रोडक्ट. हा जो मेन प्रोडक्ट आहे तो काय आहे, हा इस्टर आहे. आणि जो बाय प्रोडक्ट आहे तो आहे वॉटर मॉलिक्युल. अशा पद्धतीने आपल्याला जे काही समजा आपण इंटरॅक्शन केली त्या इंटरॅक्शनला कंडेन्सेशन रिएक्शन म्हणू आपण इथे. परंतु इथे आपण काय केलेलं आहे, वन आर मोर मोनोमर वी हॅव टू गिवन फॉर फर्दर रिएक्शन ऑन मेकॅनिझम and finally we have to get ester as a product and this is polycondensation reaction. याला polycondensation reaction असं म्हणता येईल. त्याच्यानंतर बघा आपल्याला या रिएक्शनला अजून समजा वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन आपल्याला घेता येईल. परंतु ऑन द बेसिस ऑफ दिस रिएक्शन वी हॅव टू वर्क आउट नंबर ऑफ रिएक्शन. म्हणजे या एका रिएक्शनच्या माध्यमातून आपल्याला नंबर ऑफ रिएक्शन काय काय करता येईल, वर्कआउट करता येईल. जसं समजा आपण त्याच्यानंतर दुसरा असं कन्सेप्ट दिलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पॉलिकंडेन्सेशन म्हणजे नेमकं काय. त्याच्यानंतर बघा आपण लगेच याच्यानंतरचा कन्सेप्ट बघणार आहे, त्याचं नाव आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की स्टेप बाय स्टेप रिएक्शन केल्यानंतर कुठला प्रोडक्ट मिळतो, त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरायझेशन काय आहे आणि त्याला कोणती रिएक्शन म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टकडे वळू आपण, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आता हे स्टेप पॉलिमरायझेशन इथे संपलेलं आहे. आता आपण लगेच रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन कडे आपण काय करणार आहे, वळणार आहे. तर बघा रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणजे नेमकं काय.
तर बघा रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन मध्ये काय होते हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर बघा वी हॅव टू स्टडी रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. तर बघा रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन इन्व्हॉल्व पॉलिमरायझेशन ऑफ मोनोमर हॅव्हिंग सायक्लिक रिंग स्ट्रक्चर. म्हणजे बघा रिंग ओपन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की त्या कंपाऊंड मध्ये किंवा त्या रिएक्शन मध्ये जो कंपाऊंड असेल तो कशा पद्धतीने असेल, तो सायक्लिक असेल. ही पहिली रिक्वायरमेंट. काय असेल तो कंपाऊंड सायक्लिक असेल किंवा त्याच्यामध्ये रिंग असेल. आता त्या रिंगला आपल्याला काय करायचं आहे, ओपन करायचं आहे. रिंग ओपनिंग रिंग स्ट्रक्चर. त्याच्यानंतर सायक्लिक कंपाऊंड लाईक ऑक्साईड अँड लॅक्टम हॅव सम स्ट्रेन ड्यू टू द रिंग स्ट्रक्चर. म्हणजे बघा त्याच्यामध्ये काहीतरी स्ट्रेन असली पाहिजे की जेणेकरून आपल्याला ते ओपन करता वेळेस, तो रिंग आपण ओपन करता वेळेस त्याच्यामध्ये कुठला तरी एखादा स्टॅबिलाइज कंपाऊंड फॉर्म झाला पाहिजे. अशा प्रकारचा तो कंपाऊंड असणं अतिशय गरजेचं आहे. की व्हेन रिंग ओपन बाय ऍसिड or alkali ring strain is reduced and there is a formation of reactive intermediate. म्हणजे बघा जेव्हा समजा आपण एखादी रिंग ओपन करतो at that situation we have to give an intermediate. म्हणजे तो रिएक्टिव्ह इंटरमिडिएट तयार झाला पाहिजे याच्यामध्ये. जेव्हा समजा एखादी आपण रिंग ओपन करू त्याच्यामध्ये रिएक्टिव्ह इंटरमिडिएट फॉर्म होणं अतिशय गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की रिएक्टिव्ह इंटरमिडिएट असेल तर आपण याला व्यवस्थितपणे प्रोटेक्ट करू आणि आफ्टर दॅन प्रोटोनेशन दिस रिंग ओपनिंग किंवा दिस इंटरमिडिएट इट विल बी स्टॅबिलाइज. म्हणजे त्याला आपल्याला काय करायचं, नंतर त्याला स्टॅबिलाइज सुद्धा करावं लागेल की जेणेकरून तो कंपाऊंड तिथे स्टॅबिलाइज झालं पाहिजे. अशा प्रकारच्या रिएक्शनला रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन रिएक्शन असं म्हणतात. तर बघा याच्यामध्ये या रिंग ओपनिंग मध्ये आपले काही कन्सेप्ट आहे. तुम्हाला कदाचित माहित आहे की याच्या आधीच्या पॉलिमरायझेशन मध्ये आपण 3 प्रकारचे फॅक्टर बघितले आहे. एक आहे इनिशिएशन, दुसरं आहे प्रपोगेशन आणि तिसरं जो कन्सेप्ट आहे तो आहे टर्मिनेशन. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इनिशिएशन रिएक्शन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की एक इंटरमिडिएट फॉर्म करायचा आहे. आणि तो इंटरमिडिएट रिएक्टिव्ह असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तो ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रपोगेशन मध्ये त्या इंटरमिडिएटला तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला त्याला प्रोटोनेशन करायचं आहे. म्हणजे त्याला तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे काही समजा प्रोडक्ट फॉर्म होईल त्या प्रोडक्ट मधून काहीतरी तुम्हाला एलिमिनेट करायचं. म्हणजे टर्मिनेशन मध्ये तुम्हाला काय करावं लागेल की जो काही एखादा बेटर लिव्हिंग ग्रुप असेल त्याच्यामधून तुम्हाला एलिमिनेट करावं लागेल. म्हणजे एलिमिनेशन रिएक्शन विल बी परफॉर्म. म्हणजे एलिमिनेशन रिएक्शन सुद्धा तुम्हाला परफॉर्म करायचे. आपण हे जे कंडिशन आहे हे वन बाय वन आपण रिएक्शनच्या माध्यमातून बघू. कारण की वी हॅव टू ऑलरेडी डिटेक्ट इनिशिएशन, प्रोपोगेशन अँड टर्मिनेशन. व्हॉट हॅपनिंग इनिशिएशन रिएक्शन अँड प्रोपोगेशन अँड एज वेल एज टर्मिनेशन रिएक्शन ऑल्सो. ऑन द बेसिस ऑफ दिस वर्ड वी हॅव टू easily study what happened in initiation reaction, then propagation and termination also. म्हणजे बघा हे जे नाव वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इनिशिएशन म्हणजे काय, टर्मिनेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर प्रोपोगेशन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल. तर ऑन द बेसिस ऑफ रिएक्शन वी हॅव टू स्टडी की व्हॉट हॅपन व्हेन रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन स्कीम वी हॅव टू स्टडी. एक एक्झाम्पल देतो की रिंग ओपनिंग मध्ये नेमकं होते काय की सपोज अशा पद्धतीने एखादा रिएक्टंट असेल, याला आपण इपॉक्साइड असं बोलतो. इपॉक्साइड हा एवढाच पार्ट जो आहे हा इपॉक्साइडचा पार्ट आहे. आणि बेन्झीन रिंगला हे इपॉक्साइड हा जो समजा आताच तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये ऑक्झिरेन किंवा लॅक्टम, आता याचा लॅक्टम तयार होतो. त्याच्यानंतर त्याला आपण प्रोटेक्ट केल्यानंतर तो स्टॅबिलाइज होतो. आता बघा होते काय या रिएक्शन मध्ये, जर समजा अशा प्रकारचा एखादा जे काही समजा कॉम्प्लेक्स असेल किंवा एखादा जो काही रिएक्टंट असेल त्याच्यावर ट्रीट करायचं. म्हणजे इथे अशा पद्धतीने इथे ओव्हर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आता हा जो चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज हा डायरेक्ट याच्यासोबत काय होतो, बॉन्ड फॉर्म करतो. आणि सायमल्टेनियसली दिस बॉन्ड इट विल बी ओपन आणि दिस बॉन्ड इट विल बी रिस्टोर ऑन दिस ऑक्सिजन ऍटम. म्हणजे इपॉक्साइडचं इथे काय होते, ऑक्झिरेन मध्ये कन्व्हर्शन होते. म्हणजेच बघा अशा प्रकारचा इंटरमिडिएट मिळतो. इथे हा OCH3 डायरेक्ट कनेक्ट होईल. त्याच्यानंतर ओ चं कन्व्हर्शन ओ निगेटिव्ह मध्ये होऊन जाईल. देन
आता हा जो इंटरमिडिएट आहे, आताच तुम्हाला म्हटलं की हा इंटरमिडिएट जो मिळत आहे तुम्हाला तो कसं असणं गरजेचं आहे, ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे, रिएक्टिव्ह असणं गरजेचं आहे. वेन वी हॅव टू प्रोटोनेशन ऑफ दिस अनस्टेबल कंडिशन ऍज अ हायड्रोजन ॲटम, हायड्राईड म्हणजे हायड्रोजन ॲटमला याला जेव्हा तुम्ही प्रोटेक्ट कराल ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू स्टॅबिलाइज दॅट कंडिशन, म्हणजे याला काय केलं आपण, स्टॅबिलाइज केलं. अशा प्रकारचं प्रोडक्ट आपल्याला इथे मिळालेलं आहे. तर बघा हे जे रिएक्शन आहे या रिएक्शनला रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन असं कन्सिडर केलं जाते. आता पॉलिमरायझेशन म्हणजे हा जो समजा ग्रुप आहे हा आपल्याला एन टाइम्स मिळाला पाहिजे, म्हणजे त्याचा पॉलिमर तयार करायचं आपल्याला. हे तर जनरल रिएक्शन आहे. तर वी हॅव टू गिव्हन ऑन द बेसिस ऑफ रिंग ओपनिंग स्ट्रक्चर किंवा रिंग ओपनिंग रिएक्शन वी हॅव टू मेकॅनिझम नंबर ऑफ एक्झाम्पल्स ऑल्सो, म्हणजे याच्या माध्यमातून आपल्याला नंबर ऑफ पॉलिमरायझेशन स्कीम तयार करता येईल. आपण रिंग ओपनिंग साठी दुसरा एक्झाम्पल घेऊ. त्या माध्यमातून आपल्याला तिन्ही समजा कंडिशन फॉलो करायच्या, इनिशिएशन, त्याच्यानंतर प्रपोगेशन आणि थर्ड जो पार्ट आहे तो आहे टर्मिनेशन. हे तिन्ही रिएक्शन आपण या इपॉक्साईडच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, हा स्टडी करायचा आहे ऑन द बेसिस ऑफ सच कन्सेप्ट. आता बघा आय मे राईट डाऊन इनिशिएशन कंडिशन. पहिल्यांदा आपण इनिशिएशन बघू. पहिला जो पार्ट आहे आपला इनिशिएशनचा आहे, इनिशिएशन. आता बघा इनिशिएशन मध्ये काय म्हटलेलं आहे, इन दिस रिएक्शन सोडियम मिथॉक्साइड ऍक्ट ऍज अ इनिशिएटर. म्हणजे बघा सोडियम मिथॉक्साइड घ्यायचं आपल्याला. सोडियम मिथॉक्साइडचा जे काही फॉर्म्युला आहे तो आहे CH3ONA. हा एक आपला काय आहे याला इनिशिएटर असं म्हटलेलं. हा इनिशिएटर आहे. आता आपल्याला या इनिशिएटर जो आहे हा इनिशिएटर कुठेतरी त्या रिएक्शन मध्ये काय करायचं आहे, अटॅक करायचा आहे. आणि अटॅक केल्यानंतर एक इंटरमिडिएट फॉर्म करायचा आहे, त्याला नंतर प्रोटेक्ट करायचा आहे. आणि प्रोटेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही समजा इनिशिएटर आहे तो काय होईल, स्टॅबिलाइज होईल. तर बघा कशा पद्धतीने आपल्याला रिएक्शन मध्ये हा इंटरॅक्ट करायचा आहे. तर व्हॉट हॅपनिंग, हाऊ टू इंटरप्रिटेशन ऑफ दिस रिएक्शन, कशा पद्धतीने इंटरप्रिटेशन होते या रिएक्शन मध्ये. बघा पहिल्यांदा हा जो ग्रुप आहे याच्यामधला तो ग्रुप इथे मी इंटरॅक्ट करण्यासाठी घेतोय. हा जो सोडियम ग्रुप आहे हा इथे आयसोलेट केलेला आहे. ऑक्सिजन ॲटमवर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. त्याच्यानंतर आता एक आपल्याला इपॉक्साईड घ्यायचा आहे जेणेकरून इथे रिंग ओपनिंग झाली पाहिजे. CH2 आणि इथे CH2 आणि याला इथे मी ऑक्सिजन ॲटम काय करतो, कनेक्ट करतो. म्हणजे याला इथिल ऑक्साईड असं म्हणतात, इथिल ऑक्साईड. आणि दुसऱ्या भाषेत याला इपॉक्साईड असं बोललं जातं, इपॉक्साईड. आता बघा इथे रिंग ओपनिंगचं जे काही समजा कन्सेप्ट आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आधीच्या रिएक्शनच्या सारखंच आहे. आधीच्या रिएक्शन मध्ये मी म्हणजे क्लोज रिंग कंटेनिंग इपॉक्साईड घेतलाय. इथे ओपन म्हणजे समजा इथे आपण काय घेत आहे, रिएक्टंट घेत आहे, इनिशिएटर घेत आहे. बघा आता होते काय की दिस निगेटिव्ह चार्ज इट विल बी रिस्टोर्ड ऑन दिस कार्बन ॲटम, सायमल्टेनियसली दिस बॉन्ड इट विल बी ब्रेक डाऊन. म्हणजे हा बॉन्ड इथून ब्रेक होईल. म्हणजे बघा कशा पद्धतीने तुम्हाला इंटरॅक्शन जे काही झाल्यानंतर काय मिळेल. हा CH3 जशा तसंच. त्याच्यानंतर याला अटॅच असलेला जो ग्रुप आहे तो O ग्रुप आहे. हा जो O ग्रुप आहे हा कार्बन ॲटमला अटॅच केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हा कनेक्टिंग ग्रुप मिळेल. हा ओचं कन्व्हर्शन O निगेटिव्ह मध्ये होऊन जाईल. म्हणजे हा दुसऱ्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, O निगेटिव्ह होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर जे काही समजा इपॉक्साईड ग्रुप आहे म्हणजे हा जो ग्रुप आहे आपण इथे जरी लिहिला तरी चालेल, O निगेटिव्ह अशा पद्धतीने. म्हणजे बघा हे कनेक्टिंग ग्रुप झाले. म्हणजे हा झाला तुमचा इनिशिएटर. ह्या इपॉक्साईड सोबत काय करत आहे तो रिंग ओपनिंग करत आहे. म्हणजे इथे काय झालेलं आहे, रिंग ओपनिंग रिएक्शन. इथे आपण रिंग ओपनिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आता रिंग तर ओपनिंग केलं, त्याच्यानंतर आपल्याला आता त्याला प्रोटोनेशन करायचं आहे. तर कशा पद्धतीने प्रोटोनेशन करायचं आहे, म्हणजेच याला आपण असं कन्सिडर करू की दिस कंडिशन इट इज कन्सिडर ऍज अ इंटरमिडिएट. हा इंटरमिडिएट आहे, इंटरमिडिएट. किंवा याला आपण दुसऱ्या भाषेत रिएक्टिव्ह म्हणू शकतो, रिएक्टिव्ह ग्रुप. बरोबर. त्याच्यानंतर बघा हा जो इंटरमिडिएट आहे, या इंटरमिडिएट म्हणजे याला हा जो ग्रुप आहे हा एनायन आहे, एनायन. आता हा आपण इथे कन्सिडर करू शकतो. म्हणजे बघा याच्यावर आपल्याला काय करावं लागेल. आता हे झाली समजा आपली कोणती रिएक्शन, इनिशिएशन रिएक्शन. आता आपल्या प्रपोगेशन रिएक्शन काय करायचे, इथे परफॉर्म करायचे. आता बघा सेकंड जे स्टेप आहे ते आहे प्रपोगेशनची. व्हॉट हॅपन इन प्रपोगेशन रिएक्शन. आता प्रपोगेशन म्हणजेच काय की या रिएक्शन मध्ये जो ग्रुप अनस्टेबल असेल त्याला प्रोटोनेशन करणं, दॅट इज कॉल्ड एज काय प्रपोगेशन. म्हणजे काहीतरी त्याला
त्याला डेव्हलप करणं, त्या रिएक्शनला डेव्हलप करणं किंवा त्याला स्टॅबिलाइज करणं, दॅट इज कॉल्ड एज प्रोपोगेशन. म्हणजे होते काय की वी हॅव टू राईट डाऊन सच टाइप ऑफ इंटरमिडिएट हिअर. म्हणजे आता याला स्टार्टिंग मटेरियल म्हणू आपण. इथे CS3, इथे O, इथे CS2, इथे CS2. त्याच्यानंतर आता हा जो O आहे याला राहिलेला जो ग्रुप आहे तो इथे काय करावा लागेल, कनेक्टिंग ग्रुप इथे काय करावं लागेल, त्याला प्रोटोनेशन करावं लागेल. म्हणजेच इथे आपण असं सुद्धा करू शकतो की इथे Na जो राहिलेला आहे सोडियम हा याला अशा पद्धतीने प्रोटोनेशन करू शकतो. म्हणजेच इथे CS2 आणि याला अटॅच असलेला जो ग्रुप असेल तर हा ONA. म्हणजे एक जो ग्रुप आहे CS3O मिथॉक्सी ग्रुप हा इथे आपण कनेक्ट केलेला आहे, राहिलेला ग्रुप इंटरमिडिएटला आपण कनेक्ट केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रोपोगेशन झाले इथे. म्हणजे याला स्टॅबिलाइज केलं. आफ्टर दॅन वन्स अगेन वी हॅव टू रिॲक्ट काय इथिल ऑक्साईड ग्रुप म्हणजे इपॉक्साईड ग्रुप. अजून पुन्हा आपण इपॉक्साईड इथे घेणार आहे. म्हणजे इथे काय CS2, इथे CS2 आणि हा जो ग्रुप असेल तो. त्याच्यानंतर बघा पुन्हा वन्स अगेन वी हॅव टू इंटरॅक्ट, वी हॅव टू इंटरप्रिटेशन ऑफ दिस रिएक्शन. पुन्हा आपल्याला काय करायचंय, याच मॉलिक्युल सोबत अजून काय करायचंय, या रिएक्शनला डेव्हलप करायचे. म्हणजेच काय होईल, हा ऑक्सिजन ऍटम इथे काय होईल, इंटरॅक्ट होईल. ओचं कन्व्हर्शन निगेटिव्ह मध्ये होऊन जाईल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला याचं जे काही प्रोडक्ट आहे अशा पद्धतीने मिळेल. हे जशा तसे लिहून घ्या. वी हॅव टू राईट डाऊन, वी हॅव टू गेट सच टाइप ऑफ मॉलिक्युल. अशा प्रकारे मॉलिक्युल मिळेल. CS2, इथे CS2 आणि इथे याला अटॅच असलेला बघा CS3, इथे O, इथे CS2, इथे CS2 आणि याला अटॅच असलेला हा जो ग्रुप असेल, जो मिळालेला ग्रुप आहे O, हा CS2 आणि हा CS2, इथे CS2. आता बघा इथे काय मिळेल तुम्हाला, O निगेटिव्ह आणि हा Na जो आहे हा याच्यासोबत बॉन्ड फॉर्म करेल. म्हणजे इथे सोडियम काय मिळेल, ऑक्साईड मिळेल. अशा प्रकारे जे काही समजा आपण इंटरॅक्शन करत असेल दॅट इज कॉल्ड एज प्रोपोगेशन रिएक्शन. आता प्रोपोगेशन रिएक्शन मध्ये आपल्याला या रिएक्शनला अजून फॉरवर्ड डायरेक्शन नेता येईल. म्हणजे काय होईल बघा, अजून प्रोपोगेशन करायचं आपल्याला. इनिशिएशन इथे म्हणजे कम्प्लीट झालेलं आहे. आता आपण प्रोपोगेशन कडे वळलो आहे. तर बघा होते काय, या रिएक्शनला स्टेप बाय स्टेप आपण फॉरवर्ड डायरेक्शनला नेऊ. अजून पुन्हा हा जो समजा रिएक्टंट आहे हा पुन्हा जसा तसं इथे लिहा. CS3, इथे CS2, इथे CS2. त्याच्यानंतर याला अटॅच असलेला O, अजून पुन्हा CS2, अजून पुन्हा CS2. त्याच्यानंतर याला अटॅच असलेला हा ONA ग्रुप. अशा पद्धतीने आपण पुन्हा अजून काय करणार आहे, पॉलिमरायझेशन मध्ये कन्सिडर करण्यासाठी अजून पुन्हा N टाइम्स म्हणजे आता पॉलिमर तयार करायचं आहे. पुन्हा N टाइम्स इपॉक्साईड सोबत आपल्याला काय करायचं आहे, इंटरॅक्शन करायची आहे. पुन्हा मग इंटरॅक्शन कशा पद्धतीने होईल, O निगेटिव्हच्या आज पुन्हा याच्यावर काय होईल, अटॅक होईल. ओचं कन्व्हर्शन O निगेटिव्ह मध्ये होईल. म्हणजे बघा अशा प्रकारे इंटरॅक्शन होईल. आता इथे की हा जो समजा रिएक्शन आहे जसा तसंच राहील. CS3, इथे CS2, हा CS2 जसा तसंच. त्याच्यानंतर हा ऑक्सिजन ऍटम अजून CS2, याला अटॅच असलेला हा अजून CS2. आता बघा इथे O आणि हा CS2 मध्ये इंटरॅक्शन होईल. म्हणजे इथे ऑक्सिजन ऍटम. आता बघा पॉलिमरायझेशन कन्सिडर करता वेळेस तुम्हाला इथून याचा पॉलिमर तयार करता येईल. म्हणजे इथून अशा पद्धतीने याला पॉलिमरायझेशनचं जे साईन असेल ते कन्सिडर करता येईल. इथे सुद्धा अशा पद्धतीनं पॉलिमरचं तुम्हाला साईन इथे कन्सिडर करता येईल बाय N. म्हणजे हा जो ग्रुप आहे कितीतरी वेळा आपल्याला काय येईल, नंबर ऑफ टाइम वी हॅव टू गिव्हन सच टाइप ऑफ मॉलिक्युल. म्हणजे CS2 आपण कितीतरी वेळेस इथे काय केलेला आहे, कन्सिडर केलेला आहे, एक्सटेंड केलेला आहे. म्हणजे बघा याला अटॅच असलेला हा CS2 ग्रुप. त्याच्यानंतर अजून पुन्हा याला अटॅच असलेला हा CS2 ग्रुप, इथे O आणि इथे काय सोडियम ऑक्साईड. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो ग्रुप आहे तुम्हाला प्रपोगेट करावा लागेल. त्याच्यानंतर बघा अजून पुन्हा हे जे समजा इंटरॅक्शन आहे हे इंटरॅक्शन टर्मिनेशन ग्रुप मध्ये आपल्याला कन्व्हर्शन करायचं आहे. म्हणजे दिस इज ओव्हरऑल रिएक्शन, इट विल बी एक्सटेंडेड स्टेप बाय स्टेप अँड दिस इपॉक्साईड इट विल बी ऑल्सो काय ओपन ऑन द बेसिस ऑफ रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. म्हणजे बघा रिएक्शनला ओपन केलं, त्याच्यानंतर अजून त्याला एक्सटेंड केलं, त्याला स्टॅबिलाइज केलं. कशानं, सोडियम इथॉक्साईडनं. त्याच्यानंतर बघा आता शेवटची जी स्टेप आहे ते टर्मिनेशनची. हे झालं प्रोपोगेशन. म्हणजे रिएक्शनला तुम्हाला किती वेळेस काय करता येईल, एक्सटेंड करता येईल ऑन द बेसिस ऑफ पॉलिमरायझेशन प्रोसेस. आता बघा शेवटची जी स्टेप आहे ते आहे टर्मिनेशनची. आता तुम्हाला माहित आहे की टर्मिनेशन म्हणजे नेमकं काय. टर्मिनेशन म्हणजे काय करणं, एखाद्या ग्रुप मधला एखादा एलिमिनेटिंग ग्रुप काय करणं, डिपार्ट करणं, दॅट इज कॉल्ड एज टर्मिनेशन. आता बघा कशा पद्धतीनं टर्मिनेशन रिएक्शन आपण परफॉर्म करू. इथे लिहितो मी टर्मिनेशन रिएक्शन. टर्मिनेशन
पॉलिमरायझेशन कन्सिडर करू. पॉलिमरायझेशन काय होते बघा, पुन्हा तो जो रिएक्टंट आहे इथे आपल्याला लिहावा लागेल. कुठला? हा रिएक्टंट. म्हणजे इथे CS3 याला अटॅच असलेला जो ग्रुप आहे ऑक्सिजन ऍटम, त्याच्यानंतर इथे CS2, त्याच्यानंतर याला अटॅच असलेला जो ग्रुप होता तो कोणता आहे? CS2 ग्रुप. त्याच्यानंतर पॉलिमर होता हा बघा, याला आता आपल्याला पॉलिमरायझेशन स्कीम मध्ये लिहायचं आहे. इथे CS2, इथे अटॅच असलेला हा CS2 ग्रुप. त्याच्यानंतर बघा इथे सुद्धा ऑक्सिजन ऍटम आहे, पॉलिमरायझेशन स्कीम मध्ये लिहा आउट ऑफ ब्रॅकेट N. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल? पॉलिमरायझेशन स्कीम तयार करावं लागेल. त्याच्यानंतर बघा इथे ऑक्सिजन ऍटम आणि इथे ऑक्सिजन ऍटम वर कुठला चार्ज राहील? निगेटिव्ह चार्ज. वन्स अगेन वी हॅव टू राईट डाऊन रिपीट दॅट सेम रिएक्टंट ऑल्सो. म्हणजे सेम हा जो समजा रिएक्टंट आहे इथे काय करायचं आहे? कन्सिडर करायचं आहे. आता बघा दिस रिएक्शन इट विल बी रिएक्ट विथ हायड्रोजन क्लोराईड. आता बघा हायड्रोजन क्लोराईड सोबत तुम्हाला इंटरॅक्ट करायचं आहे, तर होते काय की दिस हायड्रोजन क्लोराईड इट विल बी आयसोलेटेड. हायड्रोजन ऍटम आणि Cl ऍटम तुम्हाला काय करावं लागेल? इथे आयसोलेट करावं लागेल. कशासाठी? फॉर फर्दर रिएक्शन अँड मेकॅनिझम किंवा एलिमिनेशन रिएक्शन. आता एलिमिनेशन रिएक्शन मध्ये हे दोन स्पेसिस तुमच्याकडे आहेत आणि याला रिएक्टिव्ह स्पेसिस असं म्हणतात. आणि या रिएक्टिव्ह स्पेसिस मधला कुठला ग्रुप आपल्याला आता इथून डिपार्ट करायचा आहे, एलिमिनेट करायचा आहे ऑन द बेसिस ऑफ सच टाइप ऑफ रिएक्टंट. म्हणजे हे रिएक्टंट आहे. होते काय की दिस हायड्रोजन ऍटम इट बिअर्स पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हा हायड्रोजन ऍटम जिथे निगेटिव्ह चार्ज स्पेसिस असेल तिथे अटॅक करेल. म्हणजे दिस हायड्रोजन ऍटम अँड दिस न्यूक्लियोफाइल, इलेक्ट्रोफाइल अँड न्यूक्लियोफाइल इट विल बी कम क्लोज टुगेदर ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे काय होईल? हा हायड्रोजन ऍटम इथे डायरेक्ट सोबत बॉन्ड फॉर्म करेल आणि सायमल्टेनियसली दिस बॉन्ड इट विल बी ब्रेक डाऊन. म्हणजे जेव्हा हायड्रोजन ऍटम इथे अटॅक करेल ऍट दॅट सिच्युएशन दिस सोडियम ग्रुप इट विल बी डिपार्ट आणि इट विल बी कंबाईन विथ Cl ऍटम. म्हणजे बघा होते काय की वन्स अगेन आय मे राईट डाऊन लाईक दिस रिएक्शन इट विल बी इंटॅक्ट. हे जसं तसं लिहावं लागेल तुम्हाला. CS2, इथे CS2, इथे ऑक्सिजन ऍटम आणि बघा इथे पॉलिमर स्कीम लिहा. इथे CS2, इथे ऑक्सिजन ऍटम, ब्रॅकेट कम्प्लीट. आता आउट ऑफ ब्रॅकेट N म्हणजे दिस ग्रुप इट विल बी नंबर ऑफ टाइम्स. इथे CS2, इथे CS2 आणि बघा इथे O चं कन्व्हर्शन OH मध्ये होऊन जाईल किंवा दिस हायड्रोजन ऍटम इट विल बी मायग्रेट फ्रॉम दिस कंडिशन अँड देन दिस सोडियम ग्रुप इट विल बी डिपार्ट फ्रॉम दिस कंडिशन. आता इथून काय केलेलं आपण? हा Na आणि Cl मध्ये अट्रॅक्शन झालेले आहे म्हणजे प्लस NaCl it will be depart from this condition as a departing group, as a eliminating group. Such type of reaction it is considered as termination polymerization. म्हणजे काय केलं आपण? जे काही पॉलिमर एक्सटेंड केलं, जे पॉलिमर आपण तयार केलं, त्या तयार केलेल्या पॉलिमर मधलं जे काही एलिमिनेटिंग ग्रुप आहे इट विल बी टोटली डिपार्ट. म्हणजे हा एलिमिनेटिंग ग्रुप आहे सोडियम क्लोराईड इट विल बी कन्सिडर एज अ बेटर विंग ग्रुप. याला बेटर विंग ग्रुप असं कन्सिडर करतात. आणि जे काही समजा प्रोडक्ट तयार झालेला आहे इट विल बी स्टॅबिलाइज. म्हणजे बघा हे स्टॅबिलाइज केलं आपण कशाला? या पॉलिमरला. अशा प्रकारच्या स्कीमला टर्मिनेशन पॉलिमरायझेशन असं म्हणतात. बघा मित्रांनो युनिट सेकंड जो आहे हा इथे म्हणजे कम्प्लीट झालेला आहे. आपण लगेच याच्यानंतर तिसऱ्या युनिटला स्टार्ट करणार आहे. each and everybody student you should fill up your attendance every day. Don't miss your attendance in any lecture. विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचे जे काही अटेंडन्स आहे तुम्हाला रेग्युलर म्हणजे जे काही समजा चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये तुमचा अटेंडन्स लागणं अतिशय महत्वाचं आहे. तर हे तुमच्यावर डिपेंड आहे कारण की अटेंडन्स नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. त्यासाठी सगळ्यांनी अटेंडन्स रोज फिलअप करा ही माझी तुम्हाला विनंती आहे. Thank you so much. Remaining part we have to discuss next period.